हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आता आपण जाऊया शेतात करवंद बघायला. थोडं काय काय आहे मामांच्या मुलांसोबत. सो चला हा लॉग बघा तुम्ही. मामांची पोरं आणि आम्ही असेच टाईमपास म्हणून जरा शेतात चाललेलो आहे. तर तुम्हाला मी दाखवते लॉगमध्ये. गाईज हे बघा, आम्ही इथे लहानपणी यायचो ना, इथे एक ना विहीर होती. ही बघा, ती आता दिसत पण नाही आणि ती आता खूप बंद झालेली आहे. तिथे एक काहीतरी इन्सिडेंट झालेला मे बी, त्याच्यामुळे ती बंद झाली आणि खूप चेंज झालेलं आहे आता. स्वतः आपण बघूया ही लोक मला कुठे कुठे घेऊन जात आहेत करवंद काढायला. हे बघा, इकडे आहे ना बैलांच्या शर्यती वगैरे इथे होतात आणि त्याच्यासाठी आता हे मला माहिती नव्हतं, ह्या लोकांनी मला सांगितलेलं. आता बघूया, त्या कधी कधी होत असतात त्यांच्या. आता करवंद काढायचे आहेत आपल्याला. त्याच्यासाठी ना आधी आपण हे एक पैसाचं पान घ्यायचं आणि हे असं करून ना इथे अशी एक काठी लावायची ह्याला. हे बघा, काठी लावली की ह्याच्यातनं करवंद जमा करायची असतात आणि आम्ही लहानपणी पण हे असंच करायचं. आता आपण ना ह्याच्यात करवंद गोळा करूया. चला. आपल्याला ना करवंद खायला गोड लागतात, पण ना ते काटे खूप टोचत असतात. तर हा एक्सपिरियन्स आम्ही लहानपणी पण घेतलेला आहे आणि आता पण 1-2 वर्षांनी आम्ही हा एक्सपिरियन्स परत घेणार आहे. करवंद खायला खूप गोड असतात. हे बघा, आता जाईला पिकायला लागले थोडी थोडी. अजून पाऊस नाही पडलाय प्रॉपर. पाऊस पडला ना की ती सगळी पिकतात. काठी नाही ना काय चढवा. कच्ची आहे बहुतेक. मला एकच डाबा जरा पिकला आहे तो. नाही, गोड आहे. गोड आहे तिथे. थांब रे, काढू नको जा व्हिडिओ. फोटो व्हिडिओ काढायला लोकेशन चांगलं आहे का नाही? फोटो पण काढूया. आईला घे रे माझ्या. हे ना घ्या, 2 हे भरून नेऊया. पण असं नेऊन खायला मजा येते. हां, ते ठीक आहे रे. बास का पिक्चर बनवतेस? हा बघा, मामाचा पोरगा बारका कसा घुसून एकदम कोपऱ्यामध्ये जाऊन काढतोय. अरे गंगाराम, आम्हाला दे ना बाबा. आलोय कशाला? झाली इथली. चला.